बातमी शरद पवारांच्या खासदारकीची। तुम्ही म्हणाल की त्यांच्या खासदारकीला काय झालंय आणि सध्या तरी कोणत्याही निवडणुकाही नाहीयेत, मग त्यांच्या खासदारकीला काय होणार आहे तर ऐका। येणाऱ्या एप्रिल महिन्यात शरद पवारांच्या खासदारकीचा कार्यकाळ हा पूर्ण होतोय। आता ते पुन्हा राज्यसभेवर जाणार की नाही यावर त्यांच्याकडून तरी कोणतंही भाष्य झालेलं नाही, पण त्याआधीच त्यांच्या खासदारकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपले। पाहूया पवारांची खासदारकी आणि राजकीय सामना। शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे। खरं तर उद्धवजी ठाकरे यांचं अन्न खायचं आणि शरद पवार यांचा गोडवा गायचा हा संजय राऊतांचा धंदा झालाय। शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे। संजय राऊत शरद पवार साहेबांची गुलामी करण्याचा प्रयत्न करतात। आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत, त्याच्यामुळे पवार साहेबांसारख्या नेत्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही। ज्यांचं मीठ खावं त्यांची चाकरी करावी एवढं संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं। शरद पवारांच्या खासदारकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या जुंपली आहे। याचं कारण एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागा, ज्यात महाराष्ट्रातील 7 खासदार आहेत आणि त्यात 7 पैकी एक आहे शरद पवार। आता खरा खेळ आहे आकड्यांचा, कारण पुन्हा एकदा राज्यसभेवर जायचं असेल तर शरद पवारांना 37 आमदारांचं संख्याबळ पाठीशी हवं, पण त्यांच्या पक्षाकडे अवघे 10 आमदार आहेत। संपूर्ण महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या 50च्या आत आहे। त्यामुळे जर शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर जायचं असेल तर त्यांना मवियाचं पाठबळ लागणार आहे। शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे, हे मी स्वतः पवार साहेबांशी बोललेलो आहे। आमच्या दोघांमध्ये याच्यावरती वारंवार चर्चा झालेली आहे। पवार साहेबांची एकंदरीत एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे, पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत, ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, तो आम्ही त्यांना सांगितलं, मी एकदा उद्धव ठाकरेसुद्धा होते माझ्याबरोबर, की तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे, ते असणं आहे। शरद पवार संसदेत हवेत असं म्हणत संजय राऊतांनी जवळपास पाठिंबा जाहीर करून टाकलाय। खरं तर 2 एप्रिलला शरद पवारांची टर्म संपते। त्यांच्यासोबतच राज्यातील रामदास आठवले, डॉक्टर भागवत कराड, धैर्यशील मोहन पाटील, प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील, डॉक्टर फौजिया खान यांचीही टर्म संपते। यात 7 जणांपैकी 4 जण मवियाचे आहेत। मात्र मवियाकडे असलेलं संख्याबळ पाहता या 4 पैकी एकाचीच पुन्हा वर्णी लागू शकते। शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची। आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत, त्याच्यामुळे पवार साहेबांसारख्या नेत्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही। महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान या अनेक गोष्टी त्यांच्या भोवती आहेत, बाळासाहेबांच्या बरोबरीनं। आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीतून, तरी तो यशस्वी होणार नाही। महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणत संजय राऊतांनी पवारांसाठी बॅटिंग सुरू केली आहे, पण बहुतेक ते हे विसरले आहेत की त्यांच्या पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदींची टर्म त्याच दिवशी संपते आहे। पवारांना पुन्हा संसदेत पाठवण्यासाठी आग्रही दिसणाऱ्या संजय राऊतांना भाजपच्या नवनाथ बन यांनी खाल्लेल्या मिठाची आठवण करून दिली आहे। उद्धवजी ठाकरे यांच्या थाळीमध्ये जेवण करायचं, उद्धवजी ठाकरेंचं मीठ खायचं, गुलामी मात्र शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांची करायची, ही परंपरा संजय राऊत जोपासतायत। ज्या पद्धतीनं पवार साहेबांचं कौतुक करताय, जरा उद्धव ठाकरेंचं कधीतरी कौतुक करा। उद्धव ठाकरेंचं उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही कौतुक करत नाहीत। उद्धव ठाकरे यांना टोमणे मारण्याचं काम संजय राऊतांकडनं सातत्यानं होतं। उद्धवजी ठाकरेंना अडचणीत आणण्याचं काम संजय राऊतांकडनं सातत्यानं होतं।
फक्त शरद पवारांच्याच राज्यसभेची चर्चा नाही आहे, तर आणखीन एका पवारांची ही एंट्री राज्यसभेत होण्याची दाट शक्यता आहे. त्या आहेत पार्थ पवार. सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा त्यांनीच राज्यसभेची जागा रिक्त झाली. त्या जागेवर राष्ट्रवादीतून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा आहे. खरं तर पार्थ पवार पूर्ण 6 वर्षाच्या टर्मसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. 2020 साली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. संख्याबळ त्यांच्या बाजूनं होतं, म्हणून झालेल्या 7 जागांच्या निवडणुकीत 4 जागा जिंकण्यात महाविकास आघाडीला यश आलं होतं. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. महायुतीकडे 235 आमदार तर महाविकास आघाडीकडे फक्त 50 आमदार आहेत. राज्यसभेच्या खासदारकीसाठी पहिल्या पसंतीची 37 मतं गरजेची आहेत. त्याचाच विचार केला तर भाजपला 4 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा सहज मिळेल. त्यामुळे 7 पैकी 6 जागा बिनविरोधच होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. उरली 1 जागा तिथं आत्तापासूनच संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव फिक्स केल्याचं दिसतंय. तसं झालं तर 7वी जागाही बिनविरोध होईल. शरद पवार पुन्हा खासदार होतील. पण जरा थांबा, कारण संजय राऊतांच्या दाव्याला शरद पवारांकडून मात्र कोणताही दुजोरा आलेला नाही. शिवाय अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीत वादळी घडामोडी सुरू आहे. इकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, तर तिकडे शरद पवार NDA सोबत जाणार का, असाही सवाल उपस्थित होतोय. अशा सगळ्या घडामोडींमुळे शरद पवार हेच केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार आणि गेलेच तर ते महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासह की NDAच्या गोटातून राज्यसभा गाठणार, यासाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागेल. कारण तोपर्यंत चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट झालेलं असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.